अहंकाराचा वारा न लागो राजसा. पांडुरंग पांडुरंग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शिवरे सर, आज आपल्याकडे जे आले त्यांचा परिचय करून द्या आम्हाला. हो, परिचय करून देतो. आषाढ महिना सुरू झाला हो की भागवत धर्मातल्या सगळ्या शिलेदारांना वेध लागतात पांडुरंगाच्या भेटीचे. पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठीचे काही मार्ग आहेत, ते वेगवेगळे मार्ग आहेत. वेगवेगळ्या दिंड्यांच्या माध्यमातून सगळे वारकरी जे आहेत ते पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जात असतात. याच्यातल्या ज्या मुख्य 2 दिंड्या आहेत, ती ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी किंवा ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी, पालखी ज्याला म्हणतात, आणि दुसरी आहे ती तुकाराम महाराजांची पालखी. आज आपल्या भेटीला जे आलेले आहेत, तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये रथाच्या मागे 53 नंबरवर बर चक्रेश्वर महाराज जी दिंडी आहे, त्या दिंडीचे जे मुख्य महाराज आहेत ते आहेत जाधव महाराज. हे आज या ठिकाणी आपल्याकडे आले. रामकृष्ण महाराज. आज तेच आपल्याशी या विषयावर, अध्यात्म वारी या विषयावर आपल्याशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र ही धारकऱ्यांची भूमी, ही वारकऱ्यांची भूमी आणि ही संतांची भूमी. संत संत संतांची भूमी ही माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांची ही भूमी. माऊलींनी असं मागितलं पसायदान, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हरी हरी हरी. मैत्र जीवांचे हा एक किती मोलाचा संदेश माऊलीने दिला. आणि त्याच वेळेस तुकोबाने सांगितलं, न लागे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. आज आपल्याकडे संत आले ह्या भेटीला. ही काय परंपरा आहे अध्यात्माची आणि वारीची? वारीची परंपरा जर आपण पाहिलं तर प्रथमतः वारी विषयावर बोलण्यापूर्वी रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थाने अनेक वर्षापासून आपण पाहतो, माऊली ज्ञानोबाराय असेल, तुकोबाराय असतील, अनेक संत मांदी आली. आषाढ महिना आला, ज्येष्ठ महिन्यामध्ये पुढचा आषाढ महिना, आणि आषाढ महिन्याच्या एकादशीला, त्याला आपण देवशयनी एकादशी असं म्हणतो, त्यावेळेला सगळे वारकरी किंबहुना सर्व संत पांडुरंगाच्या भेटीकरता आतुरतेने जात असतात. आणि ती आतुरता प्रत्येकाच्या मनामध्ये असते. एकदा वारीवरतून पुन्हा घरी आल्याच्या नंतर जी आतुरता आहे पुढल्या वर्षाची, ती आतुरता प्रत्येकाला लागलेली असते. भेटी लागी जीवा लागलीसे आस. खरंय, त्या पांडुरंगाच्या भेटीची प्रत्येक जीवाला म्हणजे प्रत्येक मनुष्याला आवड आहे. संत सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेल गुढी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुण वेधिले. त्या पांडुरंगाच्या चरणाची भेटी केव्हा होईल असं प्रत्येक वारकऱ्याला वाटतं. आमच्या शहरी जीवनात खरं सांगू का, हो, थोडीशी बेशिस्तपणा असतो, पण वारकऱ्यांमध्ये जी शिस्त आहे ना, हे आम्ही नेहमी बघतो. बरोबर. हे काय सगळं आणि कसं साधलं जातं? वारकरी संप्रदायाची परंपरा जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने विश्वासावर चालतो. विश्वासावर चालतो. आणि विश्वास कोणावर? पांडुरंगावर. विश्वास पांडुरंगावर. आणि त्यातल्या त्यात जर वारी तुम्ही म्हटला, पहिली वारी कुणी चालू केली किंबहुना केव्हापासून चालू झाली, तर पहिली वारी भगवान शिव शंकराने, भोलेनाथ, इतकी प्राचीन भोलेनाथाने पहिली वारी चालू केली. भोलेनाथ अजून सुद्धा वारीला येतात. जर आपण पाहिलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रमाणाला फार किंमत आहे. कशाला? प्रमाण. आपण जे म्हणतो तुकोबरायचं प्रमाण आहे, नामदेवरायांचं प्रमाण आहे. हो. तिरसुर डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. म्हणजे पंढरपुरामध्ये साक्षात भगवान परमात्मा आल्याशिवाय भगवान शिव, पांडुरंगाची आरती होत नाही. म्हणजे भगवान शिव हे पहिले पांडुरंग परमात्म्याचे वारकरी. मला एक मध्ये प्रश्न विचारायचा आहे,
शिवपरंपरा, हो नाथ परंपरा, माऊलींचे गुरु तर संप्रदायातलेच होते. आपण हा जो भक्ती मार्ग त्यांना जो जास्त जवळचा वाटला, त्याच्या मागचं रहस्य काय? मला असं वाटतं, म्हणजे माझ्या बुद्धीला जे हो समजतं त्यानुसार, सगळ्यांसाठी, सामान्यांसाठी कोणता मार्ग आहे, कोणता योग आहे, तर हा भक्ती योग आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही म्हटलात योग, कुठला योग किंबहुना खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर वारी आणि योग, तुम्ही सर्वसामान्य लोक, कुठल्याही जातीतला असू द्या, कुठल्याही धर्मातला असू द्या, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. खऱ्या अर्थाने ज्याच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आहे, किंबहुना या जगामध्ये जर आपण पाहिलं कुठला रंग असेल तर तो फक्त पांडुरंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगाशिवाय दुसरा या जगात दुसरा रंग नाही. आणि माऊलींनी त्याच्यापेक्षा सोपं करून सांगितलं, तुम्ही योगाच्या वाटे अनेक साधनं आहेत. हो, भक्ती करत असताना तुम्ही पायीच का चालावं? तुकोबारा म्हणतात, पायी चालल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा भेटतो. प्रत्येक वारकऱ्याच्या मनातली असेल. आम्ही शहरी लोक पंढरपूरला जागोजागी गाड्या करून जातो पुढे पुढे एकेका स्थानावर, पण आपण इतक्या लांबून चालता हा प्रवास जो आहे ना, या प्रवासातले अनुभव आणि ही ओढ आणि या वारीचं जे ऑर्गनायझेशन म्हणूया आपण, की रचना असते. तुम्ही आता दिंडीचा क्रमांक सांगितला, हो 53. किती ही रचना केलेली असते. ही सगळी रचना वारीची काय असते, कशी असते? वारीची रचना जर पाहायचं झालं तर आता दिंडी क्रमांक हे आत्ताच्या काळामध्ये झालं. हो, पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला तुकोबारायांची परंपरा वारीची, हो, आता तुकोबारायांच्या वडिलांनी वारी केली, आजोबाने वारी केली, पंजोबाने वारी केली. तुकोबारायांची परंपरा जी आहे ती परंपरा तुकोबारायांनी जपली. तुकोबाराय वारीला गेले. तुकोबाराय म्हणतात, लागला टकळा पंढरीचा. टकळा म्हणजे आवड निर्माण झाली. वेद परमार्थ आवडीशिवाय होत नाही. खऱ्या अर्थाने आवड पाहिजे. आणि खरंय, आपण काय सांगत होतो, तर तुकोबारायांनी वारी केली. तुकोबाराय स्वदेह वैकुंठाला गेले. गेल्याच्या नंतर वारीची परंपरा थोडीशी खंडित होऊ लागली. बर, हा सोहळा जर कोणी चालू केला असेल तर तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज. बर, नारायण महाराजांनी खऱ्या अर्थाने ही वारीची परंपरा आहे, ही परंपरा घालून दिली. पहिला आपण पाहिलं असेल, पहिली तुकोबारायाची पालखी आळंदीला जायची. पहिली आळंदी. हो, नारायण महाराज पादुका घेऊन जायचे तुकोबारायांच्या. बर, हो, आणि त्या पादुका आळंदीला न्यायच्या, आळंदीहून माऊलींच्या पादुका घ्यायच्या. म्हणजे दोन्ही पालख्या. या पादुकांचं काय महत्व असतं? पादुका म्हणजे आध्यात्मिक. लोक असं म्हणतात, आज त्या पादुकामध्ये साक्षात जगद्गुरु तुकोबार आहे. बर, आपण विचार करतो खऱ्या अर्थाने, आता काही नास्तिक लोक असतात, देव मानत नाही, बरोबर आहे, मानत नाही. परंतु खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय किंवा वारकरी आहे, जो वारकरी वारीला आला, खऱ्या अर्थाने आता मला सांगा पादुका आहे. हो, त्या पादुकाच्या दर्शनाकरता एवढी लाईन असते. का बरं? त्यांच्या मनामध्ये भाव आहे, त्यांच्या मनामध्ये भक्ती आहे. म्हणून आमचे एकनाथ महाराज म्हणतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. इथं आल्याच्या नंतर एखादा जर येत नसेल वारीला, आणि एकदा तो आल्याच्या नंतर त्याने 1-2 मुक्काम जर पायी चाललं, किती 1-2 मुक्काम, मी जास्त म्हणत नाही, परंतु 1-2 मुक्काम जर त्याने पायी चाललं आणि चालल्याच्या नंतर तो घरी गेला, समजा घरी गेल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की आपण त्या ठिकाणी काहीतरी मोठी गोष्ट हरवली किंवा चुकवली. हे वारीचं महत्व आहे. ह्या वर्षी जर वारी केली, पुढल्या वर्षी तो म्हणला मला वारीला यायचं नाही, आपण जरा गावरान भाषेत सांगू, अगदी अगदी त्याला बांधून जरी ठेवला तरी तो राहत नाही. खरंय, असं आहे. खरंय, हे वारीचं महत्व आहे. हे बांधणं जे आहे ना, हे मला असं वाटतं की एक संघटना बांधण्यासारखं आहे. ही संघटना कशी बांधली जाते? म्हणजे या गावचे काही वारकरी, त्या गावचे, या सगळ्यांचं कोण, आम्हाला खूप उत्सुकता आहे की सगळे बरोबर त्या दिवशी कसे जमतात, एकत्र कसे येतात. काही कुठं कुणी सांगावं लागत नाही, बॅनर्स लावावे लागत नाहीत, तरी येतात.
ही रचना अशी असते. आता त्या ठिकाणी ही वारी पूर्ण झाली. हो, समजा ही वारी पूर्ण झाली, म्हणजे देहू ते पंढरी हा वारी पूर्ण झाली. हा. पूर्ण झाल्याच्या नंतर जो वारकरी आहे, बर, त्या वारकऱ्याच्या मनामध्ये मी मगाशी बोलून गेलो की पुढल्या वर्षाची आस त्याच्या मनामध्ये असते. पुढल्या वर्षाची. एवढा सोहळा मोठा आहे, लाखोनी लोक आहेत. माऊलीच्या मागे असतील, तुकोबारायच्या मागे सुद्धा आहे, लाखोने वारकरी आहेत. पण कोणालाही या ठिकाणी बोलवलं जात नाही, तुम्ही वारीला या, बोलवलं जात नाही. निमंत्रण नाही, निमंत्रण नाही. देवाकडे जायचंय, कसलं देवाकडे निमंत्रण? जायचं, निमंत्रण लागत नाही. अगदी बरोबर, खरंय. अशा पद्धतीने सगळे वेगवेगळ्या गावातली लोक एकत्र येतात हो, आणि ते देहूला किंवा आळंदीला जमतात हो. आणि तिथून हा प्रवास सुरू होतो. ही कशी सुरुवात होते? ही सुरुवात अशी होते, सकाळी त्या ठिकाणी देहूतून त्या ठिकाणी प्रस्थान झालं. हो, प्रस्थान झाल्याच्या नंतर रस्त्याला लागल्याच्या नंतर एवढे वारकरी आहे, तर मला सुरुवात कशी होती? तर सुरुवात फार सुंदर होती. बर, सुरुवात अशी होते, जर एखादा नवीन व्यक्ती आला आणि त्याने ती सुरुवात ऐकली तर त्याला वेड लागत. म्हणजे कसं? त्याच्यामध्ये एवढं रहस्य आहे, तुमच्या कानाला गोडी लागेल. जर आपण पाहिलं, पालखी सोहळा निघाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने जे टाळ मृदुंग वाजतात, टाळी वाजवावी घोडी उभारावी वाटही चालावी पंढरीची, टाळी वाजवत किंवा वारकरी नाचत त्या आनंदामध्ये रममाण होत, तो वारकरी भीमातिरी एक वसवले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकासी चार भुजा त्यासी, बैला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया, सुख देईल विसावा. आम्ही असं म्हणतो की संगीतातनं समाधी लागते, हो, बोलण्यातनं एखाद्याची समाधी लागते, कीर्तनातनं समाधी लागते, तर यात नाचण्यामधलं समाधी लागत असेल वारकऱ्यांना. नाचणं कसं आहे? नाचणं म्हणजे वारकऱ्यामध्ये तो आनंद आहे, जल्लोष आहे. जल्लोष आहे. आपण जसा एखादा काही कार्यक्रम असेल ज्यामध्ये जल्लोष साजरा करतो, आज माझा आनंद आहे, हो, तसे वारकऱ्यांचे हे 15 ते 20 दिवस जी वारीचा पिरियड आहे, हो, हा वारीचा काळ म्हणजे वारकऱ्यांसाठी एक आनंद वारी आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरंय, एक आनंदाचा क्षण आहे आणि वारकरी, प्रत्येक वारकरी तो आनंदाचा क्षण अनुभवतोच. बर, आयसा सांडोनी सोहळा मी का पडेल निराळा, हा सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा नाही. स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नाही. याच्याकरता तुम्हाला एक प्रमाण सांगतो. हा, स्वर्गातले अमर देवता आहे, तर स्वर्गात गेल्याच्या नंतर अमर होता येत, ते सुद्धा इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, देवाकडे इच्छा प्रगट करतात, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. म्हणजे आपण कुठं आहोत? मृत्यू लोकामध्ये आहोत. बरोबर. आणि मृत्यू लोकामध्ये ते अमर असणारे लोक इच्छा करतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा. कशा करता? या सोहळ्या करता, किंबहुना भगवंताच्या नामस्मरणा करता. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, हे जीवनमुक्त व्हावं याकरता वारी आहे. वारीमध्ये भेदभाव नसतो, भेदाभेद अमंगळ. मग आजच्या काळामध्ये खूप आवश्यक हा संदेश आहे. भेदाभेद नाही, तो अमंगळ आहे. जरी तुकोबांच्या गाथामधले हे शब्द असले तरी सुद्धा आजच्या काळासाठी ही वारी, हा संदेश खूप महत्वाचा आहे. आम्ही तर IT मध्ये असतो, नोकरी करत असतो, सकाळी 10 ते रात्री 10 काम करत असतो, कॉम्प्युटरवर असतो. अशा आमच्या सगळ्या तरुणांना ही वारी काय संदेश देणार आहे? वारी असा संदेश दिसते, तुम्ही सांगितलं की खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष सगळे असतात वारीमध्ये. हो, आणि त्या ठिकाणी भेदभाव नाही. आहे का भेदभाव? खरंय. त्या ठिकाणी भेदभाव नाही. का नाही? तर खऱ्या अर्थाने सगळी त्या ठिकाणी असं म्हणतात. तुम्हाला अनुभव सांगतो वारीतला, हो, अनुभव सांगतो वारीतला. खऱ्या अर्थाने स्त्री असो किंवा पुरुष असो, त्या ठिकाणी भेदभाव मानल्या जात नाही. प्रत्येक जण 8-15 दिवस प्रत्येकाला, तुम्ही असा किंवा मी असो, प्रत्येकाला नावाने कुणी हाक मारणार नाही. प्रत्येकाला माऊलीच म्हटलं जात. हे घेण्यासारखं आहे. किती छान, किती छान आहे. घेण्यासारखं आहे. मी भालचंद्र पुरंदरे, माऊली 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 म्हटल्यानंतर सगळे सगळे भेद संपले. हो, मग तिथं स्त्री असो किंवा पुरुष असो. आता भेदावरून निघालं म्हणून थोडस हो. सांगतो. हो, ज्या वेळेला माझी मुक्ताई लहान होती आणि मुक्ताई लहान असताना चांगदेव महाराज 1400 वर्षे जगले.
किती वर्ष? 1400 वर्ष. 1400 वर्ष म्हणजे काही सामान्य नाही. 7 वर्षाची माझी मुक्ताई. ज्या वेळेस मुक्ताईने स्नान करायला गेली आणि स्नान करायला गेल्याच्या नंतर तेवढ्याच अवकाशात चांगदेव महाराज आले. त्यांनी पाहिलं स्नान करते, मागं फिरले. त्यावेळेस मुक्ताई म्हटली, अरे तुला स्त्री आणि पुरुषातला अजून भेदभावच कळाला नाही. प्रत्येकाने जर असा विचार केला, स्त्री म्हणजेच माऊली आहे, हा विचार केला तर आजकालच्या युगामध्ये आजच्या या तरुणांना किती महत्वाचा हा संदेश देत आहे की ही स्त्री ही पुरुष हा भेद नाही ना. नाही, वारीमध्ये भेद नाही. भावना कुठली आहे? माऊली. जी कोण आहे ती माऊली आहे. माऊली आहे, सगळे माऊली. स्त्री असेल नाही स्त्री असू पुरुष असू द्या, माऊली आहे. माऊली. रामकृष्ण हरी. आपण खूप वर्ष वारीमध्ये आहात. बरोबर. ही वारी म्हणजे प्रचंड मोठं व्यवस्थापन आहे. बरोबर. सोपं नाही. आम्ही कुटुंबामध्ये 4 जण असतो, संसार चालवायचा असतो आणि तरी सुद्धा खूप व्यवस्था करावी लागते. आर्थिक असेल, सगळ्याच असतील. एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा वारीमध्ये लोक येतात तेव्हा त्यांची व्यवस्था, जेवणापासून ते स्वच्छतेपासून ते सगळी राहण्याची, आम्ही तर ऐकलं की पंढरपूरच्या त्या धर्मशाळेची सगळी व्यवस्था आपण बघता. बरोबर. हे कसं जमतं आणि यासाठी काय काय तुम्ही करता? यातलं आम्ही तर तांत्रिक भाषेमध्ये सध्या बोलतो मायक्रो प्लॅनिंग. कसं मायक्रो प्लॅनिंग? इथे मायक्रो प्लॅनिंग बघा किती छान आहे, बारीक सारीक गोष्टींचं प्लॅनिंग आहे. कसं करताय? रामकृष्ण. हे जे व्यवस्थापन आहे ते सर्व लोकांच्या माध्यमातून होतं. मी एक फारसं निमित्त आहे. व्यवस्थापनामध्ये आम्ही म्हणतो असं की एक नेतृत्व असतं, लीडर, बाकीचे फॉलोअर्स. पण तुम्ही काय म्हणताय? सगळ्यांना मिळून आम्ही घेतोय. म्हणजे कसं होतं? त्याची सुरुवात अशी होती, ज्या वेळेला वारी चालू होती त्यावेळेला कुणाला बोलवावं लागत नाही. स्वतःहून लोक फोन करतात, प्रस्थान कधी आहे. प्रस्थानाला लोक येतात आणि त्याचं नियोजन आधी ठरलेलं असतं. आमचं महिनाभर आधी आम्ही नियोजन करतो. आमची एक संचालक बॉडी असते, मंडळ असतं, त्याचं नियोजन असं केलं जातं. त्याच्यासाठी स्वतंत्र बैठक घेतली जाते. मला लक्षात कसं येतं की या वर्षी वारीला एवढे जण येणार आहेत. त्याचा आम्हाला अनुभव असा आहे, आम्ही 20 ते 25 वर्ष आज वारी करतोय आणि त्याची सुरुवात आमच्या वडीलपार्जित घरी वारी होती, परंपरेने. परंपरेने. म्हणजे पहिली वारी वडिलांनी केली, वडिलांनी केली. तो पहिला अनुभव असा होता ज्या वेळेला आम्ही दिंडीत नव्हतो. म्हणजे अगदी तुमची पहिली वारी? पहिली वारी. दिंडीत नव्हतो, कुठेतरी यायचं, थोडंफार आजूबाजूला राहायचं आणि निघून जायचं. नंतर आमची एक स्वतंत्र दिंडी तयार झाली, चक्रेश्वर महाराज दिंडी म्हणून केली. 53 नंबर रथामाग. अशा एकूण किती दिंड्या असतात? 300 ते 350 दिंड्या आहेत. 300-350 दिंड्या आहेत. पैकी रजिस्टर कमी आहेत. आणि त्याच्यामध्ये कोणी माझी दिंडी पुढे का तुझी दिंडी पुढे असे विषय नसतात? नाही, विषय नाही. वारकरी एक शांततेचं प्रतीक आहे आणि त्याच्यासाठी एक बॅनर असतात. किती छान. आणि त्या बॅनरवरती स्पष्ट लिहिलेलं असतं, नंबर असतात त्याच्यावरती आणि त्या मार्गानेच ते चालतात. ज्या वेळेला 20-53 नंबर येतोय, मध्ये जर 54 नंबर नसेल, 55 आला आणि नंतर पुढे गेल्यावर जर 54 आला तर स्वतःहून 53 आणि 55 मध्ये जागा ठेवून त्यांना प्रवेश दिला जातो. हे सगळं स्वतःहून जो तो करतो. एखादा आजारी असेल तर त्याच्यासाठी आम्ही प्रथम उपचार म्हणून, अगदी टोकाची सुविधा नाही आमच्याकडे, पण एक प्रथम उपचार म्हणून आपण जी असती पेटी असती तुमची औषधोपचाराची, गोळ्या असतील, औषधं असतील, ते आमच्या बरोबर असतात. आणि एखादा आजारी पडला त्याला प्रथम उपचार म्हणून आम्ही ते औषध दिलं जातं. समजा एखादा वारीमध्ये दमला, कसं सांभाळता? त्याच्यासाठी आमच्याकडे स्वतंत्र ट्रक, टेम्पोची व्यवस्था आहे. ज्याला वयस्कर माणसाला जर थकवा आला तर तो त्या गाडीत बसून पुढच्या मार्गावरती किंवा पुढच्या मुक्कामावरती जाऊ शकतो. वारी आली. बरोबर. वारीतल्या प्रत्येक दिंड्या वेगळ्या ठिकाणी पुणे शहरामध्ये पांगल्या. एक दिंडी इकडे, एक दिंडी इकडे, एक दिंडी इकडे. मग सगळे जण बरोबर त्या वेळा वगैरे कसं काय पाळतात? त्याच्या सूचना दिल्या जातात प्रत्येक दिंडी प्रमुखाने. दिंडी प्रमुख असतोय. आणि त्या ज्या ठिकाणी आरती होती तुकोबारायांची त्या ठिकाणी संध्याकाळी उद्याची वेळ सांगितली जाते. संध्याकाळी सगळ्यांचं एकत्रीकरण असतं. विनेकरी असतात त्या ठिकाणी. विनेकरी म्हणजे प्रमुख दिंडीला एक प्रमुख विनेकरी असतो. तो प्रमुख त्या ठिकाणी आरतीच्या ठिकाणी जातो. आरतीच्या ठिकाणी तिथं दंड उंचावून सांगितलं जातं का उद्या सकाळी किती वाजता निघायचंय. आम्ही असं बघितलंय बरं का की तो विनेकरी ज्या दंड उंच करतो त्या सगळेजण शांत.
किती शिस्त आहे ही. हो, ते एका त्या दंडामध्ये हे शक्ती आहे. दंडामध्ये हो. शक्ती आहे. त्याला कुणाला सांगावं लागत नाही शांत राहा म्हणून. एकदा का त्यांनी तो मानाचा दंड वरती उंचावला की सगळे शांत होतात आणि त्यावेळेला प्रमुख सांगतात उद्या सकाळी किती वाजता प्रस्थान करायचं किंवा निघायचं. आणि बरं. मग तो विनेकरी ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी रावटीवर आल्यावर तो सांगतो. आता दिंडी एका मुक्कामातनं दुसऱ्या मुक्कामी गेली, आता पुन्हा तिथे पण वेगळी व्यवस्था असणार आहे वेगळी. ठिकाणाची. हो. याचं नियोजन काय केलं असतं? त्याच्यासाठी आम्ही पहिलं हँडबिल छापतो. हँडबिल छापलेलं असतं. हँडबिल छापले जातात. त्या हँडबिलनुसार प्रत्येक ठिकाणी जे मुक्कामाचं ठिकाण आहे त्या बरं. मुक्कामाचा पत्ता असतो आणि त्या पत्त्याला आम्ही पहिले फोन करतो किंवा हँडबिल पाठवतो बरं ज्यांच्याकडे मुक्काम आहे ते, आणि मग ते त्यानुसार व्यवस्था पाहतात पुढची. आम्ही गेल्याच्या नंतर बरं, बरं. त्यावेळेला किंवा भोजनाची व्यवस्था सुद्धा ते आम्हाला विचारून करतात. व भोजन काय करायचं, किती लोक आहेत, कसं करायचं, याचं नियोजन असं केलं जातं फोनवर. बरं. नमस्कार. नमस्कार. आपण दिंडीमध्ये काय काय व्यवस्था करावी लागतात? जेवण आहे, आरोग्य सेवा आहे, त्याच्यानंतर वैद्यकीय सेवा आहे, त्याच्यानंतर कुणी कुठं राहायचं, कुणी कुठं थांबायचं, असंख्य व्यवस्था करावी लागतात. कारण हा एका जागीचा विषय नाही आहे, प्रवास आहे. या प्रवासामध्ये अनेक प्रकारच्या व्यवस्था कराव्या लागत असतील. काय काय करावे लागतात? तो रामकृष्ण अरे. प्रथम आम्ही ज्यावेळेस आमची दिंडी घरूनच निघती देवला मुक्कामाला येते पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशी देवला मुक्कामाला आल्याच्या नंतर आम्ही असं ठरलेलं असतं का आधी सुरुवातीला ज्यावेळेस दिंडी तयार केली त्यावेळेस 4 ते 5 लोक दिंडीमध्ये होती. मग ते 4-5 लोक कोणाच्या तरी एखाद्या ओळखीच्या ठिकाणी शेतकऱ्याच्या इथं जायची. आणि त्या शेतकऱ्याच्या इथं जात असताना त्या शेतकऱ्याला अशी अपेक्षा असायची का 4-2 वारकरी आमच्या इथं जेवायला यावा आणि त्यांची सेवा आम्हाला घडावी, अशी त्यांची इच्छा असायची. बरोबर. असं करता करता 1-2 म्हणता अशी दिंडीचा प्रसार होत गेला. त्याच्यानंतर 4ची 5 झाली, 5ची 10 झाली, आतापर्यंत जवळजवळ 250 ते 350 लोक झाली. मग ज्या ज्या लोकांनी आम्हाला सुरुवातीला मुक्कामाला 5 लोक जेवायला घातली त्याच लोकांनी आता आम्हाला 250 लोकांना 30 लोकांना आता व्यवस्था करतात आमची. बरं. तर काही ठिकाणी आम्हाला त्या लोकांनी काही ठिकाणी आम्हाला कार्यालय उपलब्ध करून दिली, काही ठिकाणी मंदिर उपलब्ध करून दिली. ज्या ठिकाणी काही ठिकाणी सोय नाही झाली तर आम्ही त्याला रावठी म्हणतो किंवा तंबू म्हणतो. तंबू. जर असं काही पावसाचं नियोजन असलं तर आमच्या गाडीमध्ये 3 ते 4 टेम्पो असतात. त्याच्यामध्ये तंबू आणि बांबू हे सगळं गाडीमध्ये असतं आमच्या. मग त्याच्यातले 4 वारकरी पुढे जाऊन ते तंबू ठोकतात आणि त्या तंबूमध्ये प्रत्येक तंबू असे 15 ते 20 तंबू आहेत आमचे. प्रत्येक तंबूमध्ये 16 ते 17 लोक रात्रीचे आराम करतात. माऊलींची पालखी, तुकोबारायांची पालखी, तो रथ म्हणूया आपण त्याला, तो रथ सजवण्यापासून त्या प्राण्यांची व्यवस्था. प्राणी पण आहेत हो. वारीमध्ये. प्राणी कुठले कुठले असतात वारीमध्ये? प्राणी आता काही ठिकाणी हरिण असते. हरिण असते. माऊलीच्या सोहळ्याबरोबर हरिण आहे. बरं. आज आहे. बरं. काही ठिकाणी श्वान असते. ज्या ज्या मालकांबरोबर ती सवय लावलेली असते. मागच्या वर्षी तो एक असा चमत्कार झालाय. पंढरपूरमध्ये एक श्वान एखाद्या दिंडी बरोबर आलं आणि दिंडी बरोबर आल्याच्या नंतर त्या सोहळ्यामध्ये ते चुकलं. सुहान सोहळ्यामध्ये चुकलं. ते 1 महिन्याने परत त्या गावात गेलं. काय म्हणतात? 1 महिने, मला ते नाव असं सांगता येत नाही, पण त्या गावाने त्याची मिरवणूक काढली कारण ते महिन्याने परत त्या गावात त्याच घरी गेलं भेटायला. अश्व आहे, त्यांचं खाद्य खाद्य आहे, ते बैल जे रथाला जोडलेले असतात त्यांचं हे कसं काय. अनेक प्रश्न आमच्या मनात. एक नाहीये. ती बैलजोडी असते, ती ठराविक माणसाकडनं घेतली जाते, निवड केली जाते त्या बैलांची. ती रथ सुद्धा सजवायला किती फुलं लागत असतील. हे सगळं कोण करतो आणि कसं करतात? आता ते देवस्थान असतं, ट्रस्ट असतं, तुकोबारावायचं म्हणा, माऊलीचं म्हणा. त्यांनी जे काय फुलाची व्यवस्था सजावट करणारी जी माणसं असतात त्यांना ते अगोदर 1 महिन्यात त्यांनी सांगितलेलं असतं कशी अमुक मुक्कामाच्या ठिकाणी तुम्ही अशी सजावट करायची. त्याचा फॉर्म्युला ठरलेला असतो. ह्या दिवशी अशी सजावट करायची, पुढच्या मुक्कामाला अशी सजावट करायची. ते ट्रस्टी आणि ते सजावट करणारी मंडळी ते एकमेकाचं असं मॅनेजमेंट करतात. रथाचे किंवा त्या पालखीचे जे काही बैल आहेत ते सुद्धा खूप दमत असतील ना या सगळ्या. त्यामुळे त्यांच्या काय सिलेक्शन म्हणता येईल हे कसं करतात? आता ते काय करतात, ट्रस्ट आणि समजा त्यांनी काय करायला ठरलेलं असतं ते काय करतात, आधीच 1 महिना तयारी करतात.
आपल्याला शेतकऱ्याची बैल बघायची आहेत, कुठल्या तरी शेतकऱ्याची त्याला बरं आधी हा. त्यांची पाहणी होते. पाहणी होती. 1 महिना अगोदर ते ट्रस्ट बघायला जातं, कुठं कुठं चांगली चांगली बैल आहेत, आणि ती बैल अशी दोन्ही जोडी सारखी पाहिजे आपल्याला, आणि बलदांड पाहिजे. त्यांना नावं पण असतील ना बैलांना, सर्जा राजा असतं. सर्जा राजेंची जोडी. हो. आणि मग अशी ती ज्यावेळेस ट्रस्ट पास करते, मग ती पास केले का ते एखाद्या शेतकऱ्याला ती तयारी करायला सांगतात. त्या त्या शेतकऱ्याला सुद्धा अभिमान वाटतो अभिमान वाटतो की अरे माझी जोडी आहे यावर्षी आहे. हो. आणि मग ती तशा त्या तयारीप्रमाणे ते ज्यावेळेस ट्रस्ट त्यांना सुचवतं का बाबा ही जोडी आम्हाला पसंत आहे, तुम्ही ही जोडी खरेदी करा. मग ज्या शेतकऱ्याचं मानाचं जे नाव पुढे येतं तो शेतकरी ती जोडी खरेदी करतो आणि ती रथाला जो पहिला तयारी होते. जेव्हा मोठे घाट दिवे घाटासारखा घाट आहे, माणसं वारकरी ते जाणारच आहेत. हो. बैलांना सुद्धा त्रास होत असेल. त्रास होतो. त्यावेळेस काय करतात, त्यावेळेस काय ज्या आजूबाजूच्या गावामधले जे शेतकरी आहेत हा त्या प्रत्येक शेतकऱ्याला अशी उत्सुकता वाटते का बा तुकाराम महाराजांच्या रथाला आणि माऊलीच्या रथाला, आता तुकाराम महाराजांना रुटी घाट लागतो, माऊलीला दिवे घाट लागतो. बरं. ते शेतकरी काय करतात, आपल्या बैलजोडीने देवाच्या रथाला खांदा द्यावा ह्या अपेक्षेने एका वेळेस 6 ते 7 जोड्या शेतकरी आनंदाने घेऊन येतात, तयार करून येतात, सजावट करून घेऊन येतात, आणि त्याला त्या 2 बैलाला ते बाकीच्या 6-7 जोड्या अशा जोडल्या जातात. हे सगळं कसं न सांगता घडतंय हो. ते एक परमेश्वराची लीला आहे. न सांगताच त्यांना असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आपल्या बैलजोडीने देवाच्या रथाला खांदा लावावा, आणि त्या निमित्ताने एक प्रत्येक शेतकरी आपापले बैल तिथे घेऊन तयार ठेवतात. मला हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतंय, श्रद्धा, या सगळ्या गोष्टीमध्ये खूप श्रद्धा आहे. ते बैल असतील, तो घोडा असेल, अश्व असेल, तुम्ही म्हणता तो श्वान असेल, किंवा टाळकरी असतील, विणेकरी असतील, गावची लोक असतील की जे त्या बैलांसाठी पुन्हा काहीतरी व्यवस्था करतील. प्रचंड श्रद्धा आहे. हो. प्रचंड श्रद्धा आहे. ही श्रद्धाच कशी निर्माण झाली हो? आता ती श्रद्धा प्रत्येकाला सेवा करावा अशी इच्छा असते प्रत्येकाची. बर. तर ज्या वेळेस आपल्या मागच्या गावाला रथ मुक्कामाला येतोय, आपल्या पाठीमागच्या गावाला मुक्कामाला रथ येतो, ते प्रत्येक आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना वाटतं त्याचा एक असा उत्सव असतो, आपण ज्याला यात्रा म्हणू. तर ज्या गावात आपला रथ मुक्कामाला जाईल त्या परिसरातले एक 10 किलोमीटर 15 किलोमीटरची परिसरची गावं दर्शनासाठी अगदी उत्सवाने तिथं हजर राहतात, आणि एक यात्रा ह्या निमित्ताने ते देवाचं दर्शन घेतात. एखादी मोठी व्यवस्था करत असताना काही इमर्जन्सी प्रोव्हिजन करावी लागते. आई त्यावेळेस काहीही समस्या निर्माण होऊ शकते. कोणी आजारी पडलाय, कोणी काय झालंय, मध्ये ते आपण वर्तमानपत्रात ऐकतो काही गोष्टी घटना घडतात. अशा या आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये आपण काय करता? आपत्कालीन व्यवस्था अशी आतापर्यंत झाल्यात. आमच्या दिंडीमध्ये झाली होती. हा. अचानक आमच्या एका माणसाला फिट आली. बर. याला उंडवडे म्हणून गाव आहे, त्याच्या पाठीमागे आम्ही दुपारचं जेवणाला थांबतो. आमच्या दिंडीतल्या एका माणसाला अशी फिट आली, आणि त्याच्याबरोबर दुसरे वारकरी होते. तर त्या वारकऱ्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला, आणि त्या पोलिसांनी एक अँब्युलन्स करून त्याला तातडीने एका दवाखान्यात ऍडमिट केलं, आणि ते सुखरूप झालं. आता पाण्याची व्यवस्था, एवढे वारकरी, पुन्हा ही संख्या विसरून चालणार नाहीये. हो. पाणी व्यवस्था आहे, कसं काय पाण्याचं नियोजन पण करता? आता आपण कसं करतो, ज्या वेळेस प्रत्येक दिंडी, आपल्याला अंदाजे आपल्या दिंडीमध्ये 250 ते 350 लोक आहेत, शासनाचे भरपूर पाण्याची व्यवस्था असते. पाण्याची व्यवस्था करून प्रत्येक ठिकाणी असे 1-1 किलोमीटरवर टँकर उभे असतात. प्रत्येक दिंडी बरोबर जे मोठे मोठे दिंडी आहेत त्याचा स्वतःचा टँकर असतो, आणि शासनाने काय केलं असतं तर ते पहिलेच 8 दिवस त्यांचं नियोजन असतं वारीच्या पुढं. जर आपण आज ह्या गावाला मुक्काम आहे तर ते पुढच्या गावात ते पाणी जाऊन चेक करतात, आणि ते चेक केल्याच्या नंतर तिथं पाणी चेक करतात, आणि तिथं फ्लॅश लावतात. हे पाणी पिण्यायोग्याचे नाही असं ते फ्लॅश लावतात. जे योग्य त्याचे तिथं टँकर बॅनर लावतात, आणि प्रत्येक दिंडीतला टँकर तिथं पाणी भरायसाठी जातो. हल्ली एक खूप मोठी संघटना काम करते, स्वच्छ वारी. हो. काय हे? ती संघटना स्वच्छ वारी जर म्हणलं तर त्यांनी आपल्या वारकऱ्यांसाठी एवढी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली. पूर्वीच्या काळात असं व्हायचं का, आपण शौचालयाला म्हणू, शौचालयाला उघड्यावर जी लोक जात होती, ती स्वच्छ वारी या संस्थेने प्रत्येक गावामध्ये अशी जी काय आता जी संडास आल्यात, ती संडास प्रत्येक गावामध्ये उपलब्ध करून दिल्या. ज्या ज्या ठिकाणी माऊलीचा रथ असेल, तुकोबाराजा रथ असेल, आणि ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये जास्तीत जास्त गर्दी असेल अशा ठिकाणी त्यांनी जी संडास, डिजिटल संडास म्हणतो आपण, ती संडासाची इतकी मोठ्या प्रमाणात उपलब्धता केली. त्याच्यामुळे जी काही परिसरावर उघड्यावर जे लोक बसवत होते ते एकदम थांबलं, त्याच्यापासून जे रोगराई होती ती एकदम शांत झाली.
म्हणजे ते काही पोर्टेबल असतील गोष्टी त्या ह्या मुक्कामात आहेत. दिंडी पुढे चालली आहे, वारी पुढे चालली आहे, तर ते सगळं डिस्मेंटल करून पुन्हा पुढे, हो मग ते झालं की पुन्हा पुढे, असं करत ही सगळी व्यवस्था. किती बारीकसारीक गोष्टी आहेत, किती बारीकसारीक हो. गोष्टी आहेत. आणि सगळ्यात मोठे प्रश्न वारीमध्ये पोटाच्या संदर्भात किंवा पोट बिघडण्याच्या संदर्भात खूप वेळा निर्माण होत असतील, नाही? हो होतं ना. कारण प्रत्येक दिवस ठिकाणचं खाणं अन्न वेगळं. वेगळं, खाणं वेगळं, प्रत्येक ठिकाणचा आग्रहाने तुम्हाला जेवायला हो, हो, घालणार, हो. काही श्रद्धा आहेत ना. बरोबर. मग जर असंच जर काही जाणवलं तर जे आपण गोळ्या म्हणू किंवा डॉक्टरची सुविधा म्हणतो आपण, हो. तर चालू मध्ये रस्त्याने आपल्याला ते डॉक्टरांचे जे काय फिरता दवाखाना म्हणतो आपण, हो. ते असतातच. त्याच्यापेक्षा आपल्या प्रत्येक दिंडी बरोबर आपल्याला गोळ्यांचं किट असतं आणि ते गोळ्याच्या किटावर प्रत्येक गोळीवर आपण असं पाकिटवर लिहून दिलेलं असतं, ही पोटाची गोळी, ही डोक्याची गोळी, काय असे अडाणी वारकरी असं, असतात. हो बरोबर, मी ते म्हणणारच होतो की सगळेच वारकरी काही सुशिक्षित सुशिक्षित नाही. नाही. रॅपर बघितलाय ही गोळी घ्यायची असं होणार नाही. हो, तर मग पुन्हा त्यासाठी असं तुम्ही कागदावर लिहून ते जाते. ते आपल्याला ज्यावेळेस किट देतात ना, हा. त्या किट मध्येच 4-4, 5-5 पाकिट त्या याच्यामध्ये टाकतात, गोळ्याची पाकिट कागदाच्या पाकिटमध्ये टाकतात आणि त्याच्यावर छापेलच येतं, ही पोटासाठी आहे, ही तापासाठी आहे. फक्त ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वारकऱ्याने त्या गोळ्या ज्यावेळेस आपल्या एखाद्या वारकऱ्याला द्यायच्यात, फक्त ती गोळी त्या वारकऱ्याला द्यायची, त्याच पाकिटमध्ये ठेवायची, एवढी दक्षता घ्यायची. आणि अगदी अडण्यातला अडाणी माणूस त्या गोळ्या कोणालाही देऊ शकतो. बर, इतकी छान. हा आनंद वारीचा भाग पुण्यामध्ये आलाय. पुणे हे विद्येचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर. इथे आल्यानंतर तुम्हाला काय वेगळा अनुभव वाटतोय? रामकृष्ण हरी. वारी म्हणजे प्रथमतः अशी वारी आहे का जर वारीची तारीख जर डिक्लेअर झाली, हो हे गव्हर्नमेंट तारखा डिक्लेअर करतं दरवर्षाच्या, त्याच्या आधी 1 महिना आस लागते. तर ही ओढ अशी पहिल्यापासून लागते, 1-2 महिने आधी. हा त्याला फोन करेल, तो याला फोन, हे महाराज लोकांमध्ये किंवा दिंडी प्रमुखापर्यंत सगळे फोन जातात. आणि मग तिथून पुढे ती निघण्याची तयारी होते. कुणालाही सांगायला लागत नाही, कुणालाही विचारायला लागत नाही, तू येणार आहेस का वारी? या प्रवासामध्ये आज तुम्ही पुण्यात आहात. हो, पुण्याचं एक वेगळेपण आहे, आम्ही पुणेकर. तर तुम्हाला इथे आल्यानंतर कसं वाटलं? आम्हाला पहिल्या प्रथमतः म्हणजे पुण्यात आल्याच्या नंतर तशी कमी तर कुठली नाहीच, पण 2 दिंड्यांचा समाज हा पुण्यात सगळा विखुरला जातो. माऊलींची दिंडी, तुकाराम महाराजांची दिंडी. खरंय खरंय. हा, ह्या दोन्ही दिंड्यांचा एवढा मोठा समाज हा पूर्ण विखुरला जातो. पण कुणी पण पाण्याविनाही राहत नाही आणि जेवणाविनाही राहत नाही. मला पुणेकरांचा एक वेगळा अनुभव असेल ना काही? हा वेगळा अनुभव असा आहे पुणेकरांचा का बाबा आम्ही आता ज्या ठिकाणी थांबलोय, मंडईमध्ये थांबलोय आम्ही उदाहरणार्थ, पण तिथं असे आजूबाजूनी बरेच असे काही पुणेकर आहेत का ते बोलवायला येतात, माऊली चला आमच्या बरोबर. जसं आज तुम्ही आलात आमच्याकडे, चला चला माऊली आमच्या बरोबर, चला आमच्या घरी या, चहा पाणी घ्या, नाश्ता घ्या, जेवण घ्या. म्हणजे हे पुणेकरांची उत्सुकता. बरोबर, वारकऱ्यांसाठी. बरोबर. त्यामुळं वारकऱ्यांना कुठल्या बाबतीत कमी काहीच नाही पुण्यामध्ये. आपण जे म्हणतो ना पुणे तिथं काय होणे, तर काहीच कमी नाही. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा की वारीमध्ये हा जो आनंद उत्सव असतो त्याच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात. फुगडी असेल, त्याच्यानंतर अनेक खेळ असतात. म्हणजे रिंगण असतं, रिंगण एक ठराविक ठिकाणी असतं. हे सगळे खेळ काय असतात आणि याच्या मागे सुद्धा काहीतरी अर्थ नक्की असणार आहे? हो आहे ना. मूळ म्हणजे सकाळी पहाटे 3 वाजता आम्ही जो मुक्काम ज्या ठिकाणी मुक्काम करतो तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. पण त्यावेळेस कुणालाही काही सांगायला लागत नाही, उठा आवरा उरका चला निघायचंय. हे सगळे लोक 3-3:30 वाजेपर्यंत तयार राहतात. आंघोळी पांघोळे करून बिछाने वगैरे गाड्यांमध्ये ठेवून आपली एक हातपिशवी जवळ घेऊन पाण्याच्या बॉटलसाठी, आणि मग पुढं मार्गस्थ झाले. एकदा का रथ आला रस्त्याने, महाराजांचा म्हणा माऊलींचा म्हणा, का पुढं मग ते दिंड्या अशा क्रमांकावार लागतात. आणि क्रमांकावार दिंड्या लागल्याच्या नंतर मग ज्यांचे त्यांचे सकाळचे काकडे चालू होतात. पहिला सकाळी काकडा चालू. तर त्या भजनामध्ये एवढे वारकरी तल्लीन होऊन जातात. तो कोण नाचतो, तो कोण गातो, कोण काय करतो, त्यांना काही कळत नाही का आपण काय करतोय. पण तो सगळा संप्रदाय असतो.
आणि पुढे गेले आम्हाला शहरामध्ये हॅपी स्ट्रीट वगैरे करावं लागतात. हो हो हो. पण आणि मग पुढे जाऊन दुपारची न्यारी असते, जेवण असतं. हो, तोपर्यंत तो काकडा तो चालू असतं. हा चालू राहतो. आणि मग ते जेवण घेतल्यानंतर एक तासभर आराम होतो. आणि आराम झाल्याच्या नंतर मग पुढं परत ज्यावेळेस पालखी मार्गस्थ होते, हो. मग सगळ्या महिला पुरुष मग तो गवळणींना सुरुवात होते. गवळणी, हो, रस्त्याने सगळ्या गवळणी गात चालतात. आणि मग त्या गवळणी गाता 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 मग त्याच्यात तो फुगड्यांचा प्रोग्राम होतो, म्हणजे कार्यक्रम होतो. तर मग आणि तिथं असाही भेदभाव नाही का बाबा महिलेशीच फुगडी खेळायची असं नाही. महिला पुरुष दोन्ही एकत्र फुगडी खेळतात आणि त्याच्यात एवढे रममान होऊन जातात का कुणाला भान नसतं. आणि मग तो फुगड्यांचा खेळ, मग पुढं गोल रिंगण, महिला गोल रिंगण धरणार, मग ते रिंगणातली गाणी म्हणणार, फुगड्यांचे अभंग म्हणणार. हे सगळे त्यांचे तोंडपाठ असतात. हो हो, तोंडपाठ. तिथं कुणाला बोलवायला लागत नाही का तू हे म्हण आणि तुम्ही हे वाजवा. मोबाईलवर अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. सगळ्यांचं तोंडपाठ. एकाच चढी एक गायक असतो, एकाच चढ एक म्हणणाऱ्या महिला असतात, अभंग म्हणणाऱ्या, गवळणी म्हणणाऱ्या, एकाच चढ एक असतात. त्याच्यामुळे तिथं कुणाला बोलवायची गरज नाही लागत का बा तुम्ही या. हे आपोआपच ते, आणि त्यांचा तो आनंदच एवढा गगनाला भिडलेला असतो ना, त्या आनंदाच्या भरात हे सगळं चाललेलं असतं. यालाच वारी म्हणतात. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंद तरंग. एक गोष्ट मला आणखी विचारायची आहे. विचार. गळ्यामध्ये तुमच्या तुळशीची माळ असते. हो, तुळशीची माळ. जर आम्हाला या तुळशीच्या माळेविषयी तुमच्या श्रद्धा आणि काय आहे हे ऐकायला आवडेल. मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ही जी माळ आहे तुळशीची, ज्याला पेलवल, ज्याला जे पण त्यांनीच गळ्यात घालावी. ही एक प्रकारची विठ्ठल मात्रा आहे. याच्या पाठीमाग बरेचसे काही बंधन आहेत तुळशीच्या माळेची. एकदा माळ गळ्यात घातली की आचारसंहिता पक्की आचारसंहिता, त्यांनी ती पाळलीच पाहिजे. नाही तर त्यांनी ती माळ गळ्यात घालू नये आणि ती आचारसंहिता पाळू नये, असं माझं एक मत आहे. नाही, अगदी बरोबर मत नाही. तो एक अलिखित संकेत पण नाही, कायदाच आहे. हो, कायदाचे. एकदा माळ गळ्यात घातली की माळकरी झाला, माळकरी झाला, वारकरी झाला. आणि ती एक प्रकारची विठ्ठल मात्रा असं म्हणायचं तिला. बरं. हो. आणि मग ते नेम त्यांनी ते सगळे पाळायचे, तेव्हा ती त्यांच्या गळ्यातली माळ त्यांना भगवंतापर्यंत घेऊन जाते. माळ भगवंतापर्यंत नेतेच. पण त्यांनी जर त्या माळेचं जर तत्व नाही पाळलं तर मग ते पाठीमागच, बाजूलाच, माळ सोडून बाजूला, काय त्याचा उपयोग नाही. केवढं मोठं पसायदान माऊलींनी मागितलं, तुकोबारायांनी मागितलं. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संघ संत संघ असावा. माऊलींनी असं मागितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग येत नाही तोषावे. तोषोनी त्यांनी मागितलं काय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आपण याविषयी आम्हाला काही मार्गदर्शन करावं अशी खूप मनापासून इच्छा आहे. आम्हाला तो आशीर्वाद आहे आमच्यासाठी. माऊलीने खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी सारखा सुंदर ग्रंथ लिहिला. आणि ग्रंथ लिहत असताना खऱ्या अर्थाने त्यामध्ये पसायदान सर्व जणांचं पाठ आहे, सर्वजण आवडीने म्हणतात. पण पसायदानामध्ये गुह्य आहे. हो. आता विश्वात्मके देवी येणे वाघ यज्ञ तो शावे, तो शोनी मुज द्यावे पसाये दान हे. जे खळांची खळ कधी सांडो, जे खळ म्हणजे कोण, दृष्ट दृजन, म्हणजे दुष्टांचा संहार विषय नाहीये, संहार नाही. व्यंकटी सांडो तया सत्मिरती वाढो. बरोबर. त्यांच्या जीवनामध्ये किंवा म्हणजे त्याची जे खळ आहे त्याच्या आयुष्यामध्ये काय बाबा बदल व्हावा याकरता माऊलीने पसायदान मागितलं. पण काही लोक प्रश्न करतात, पण माऊलींनी सज्जना करता का काय मागितलं नाही, दृजना करता मागितलं. खळ म्हणजे दृजनच आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, खळां करता मागितलं. याचा अर्थ असा आहे, संत म्हणजेच आपली आई आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय,
माऊलीत साक्षात आई आहे, तुकोबाराय आई आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. म्हणजे जे खळ आहे, ध्रुजन आहे, जड जीव आहे, यांचा उद्धार करण्याकरता खऱ्या अर्थाने माऊली ज्ञानोबाराय, माऊली तुकोबाराय यांचा अवतार झालेला आहे. तुकोबाराय तर विचार करायचा झाला, तुकोबाराय सुद्धा देवाकडे मागणी मागतात. आणि मागणी मागत असताना जशी मागणी ज्ञानोबारायने मागितली, ही मागणी आहे बरं का. हो, जे खळाची विळकटी सांडो तया सत कीर्ती वाढो, ही मागणी आहे. पण मागणी मागत असताना तुकोबारायांनी सुद्धा मागणी आहे, नामदेवरायांची सुद्धा मागणी आहे. नामदेवराय म्हणतात, वास द्यावा पंढरीचा आणि सदा संग हरिदासाचा. तुम्ही म्हणजे संतांचा संघ का? संतांच्या संगतीमध्ये फार ताकद आहे. एवढा वारकरी समाज आज लाखोनी वारकरी आहे, पंढरपूरकडे चाललेला आहे. आणि पंढरपूरकडे जात असताना खऱ्या अर्थाने एक विश्वासावर चाललेला आहे. कुणाच्या? ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या. प्रमाण सांगतो तुम्हाला, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुम्ही जर खऱ्या अर्थाने संतांचे दास झालात तर जीवनामध्ये तुम्हाला काहीही कमी पडत नाही. माझा अनुभव आहे, अनुभव म्हणून सांगतो. मी काही कुठं वारकरी शिक्षण मध्ये शिकलो नाही. आध्यात्मिक विचार घरामध्येच पुस्तकं वाचून, ग्रंथ वाचून आध्यात्मिक ज्ञान मिळवलं. म्हणून अनुभव खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये कृपा असावी लागते आणि वारकरी संप्रदाय अनुभवावरती चालतो. अनुभव फार महत्वाचा आहे. म्हणून माऊली म्हणतात, जय खळांची विळकटी सांड. आणि तुकोबाराय म्हणतात, देवा हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. ह्या जन्मी नाही तर जन्मोजन्मी तुझा दास मी व्हावं, याकरता देवा हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, पुन्हा विषय वारीवरती येतो. पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी. तुकोबाराय अजून म्हणतात, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. देवा चंद्रभागीचं स्नान घडावं, अशी मागणी तुकोबाराय देवाकडे मागतात. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव तुका, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, पवनसुत हनुमान, बोलो रे बाई सब संतन की जय.